शिंदे साहेबांसोबत आम्ही काम करतोय गेल्या अनेक वर्षापासून. परंतु गेल्या 15 दिवसापासून एक राजकीय षडयंत्र माझ्या विरोधामध्ये तालुक्यामध्ये रचलं जात आहे. खरं तर साहेबांनी शिवसेनेमध्ये काम करण्याच्या आधी मी तिथे मराठा क्रांती मोर्चाचा मुख्य समन्वयक म्हणून काम केलं. समाजाचं जे काही काम करता येईल मी ते केलं आणि नंतर शिवसेना पक्षामध्ये आलो आणि पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून झालो आणि तिथं देखील जे काही काम चालतं चांगल्या कामाचं समर्थन करतो आणि जे चुकीचं काम असेल ते सुद्धा आम्ही लोकांच्या समोर आणून देतो आणि लोकांची सातत्याने आम्ही सेवाच करत असतो. आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर इतक्या मोठ्या षडयंत्रामध्ये जर रचलं जात असेल तर हे कुठंतरी फार वाईट आहेत. म्हणून मी आज शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना मी माझं घरानं सांगण्यासाठी आलो आहे. गेलं 15 दिवसापूर्वी माझ्या जे व्यवसाय आहेत दुकान पेस्टिसाईड याच्या समोरच पूर्ण माझं दुकान झाकलं जाईल असा पूर्ण ग्रामपंचायतीच्या काही लोकांनी बंदोबस्त करून दुकान झाकण्याचा प्रयत्न करून तिथं अनधिकृतपणे घरकुल बांधण्याचं काम चालू केलं आहे. जे की एका बाजूला जिल्हा परिषद रस्ता एका बाजूला पायवाट आहेत. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हरकत असताना सुद्धा जाणून बुजून ते घरकुल बांधण्यात येत आहे. मला आर्थिक संकटात पाडायचं आहे, मानसिक त्रासामध्ये पाडायचं आहे त्यांना आणि हे सगळं करत असताना त्यांनी इथल्या काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जे काय असतील याच्यामध्ये त्यांना हे सगळे सक्रिय झाले. हे गावची जो काही विषय आहे याच्यामध्ये तालुक्याचे काही सक्रिय झाले आणि सक्रिय झाल्याच्या नंतर येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात माझ्या कुटुंबाच्या विरोधामध्ये माझे बायको माझे भाऊ भाऊजाई आई या सगळ्यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आज येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये झालेले आहे. 333 सारखे 74 सारखे छेडछाडीचे गुन्हे दाखल माझ्यामध्ये आणि हे सगळे ज्या वेळेमध्ये झाले त्या वेळेमध्ये आम्ही घरी होतो आणि त्या वेळेचा आम्ही CCTV फुटेज पण आमच्याकडे आज आहे. पण ही सगळी परिस्थिती असताना मला मिटवण्यासाठी बोलून घेतलं आणि पोलिसांनी मला अटक करून घेतली. त्याच्यानंतर जामीन झाला. जामीन होऊन फक्त आम्ही घरीच येत होतो तर लगेच परत दुसरा गुन्हा परत दाखल झाला. घरी येईपर्यंतच परत माझ्यावरती दुसरे गुन्हे दाखल झाले. कुठंतरी आम्ही शिवसेनेचं काम त्या ठिकाणी मोठं उभं करत असताना इतक्या मोठ्या राजकीय बाकीच्या त्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा जे गावगुंड आहे यांच्याकडून जो काही त्रास होतोय हा कुठंतरी याच्यामधून फार मनस्ताप होतोय. मी माझ्यासारखा लढणारा कार्यकर्ता झेलू शकतो परंतु माझ्या कुटुंबाला या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे. माझ्या आईला अंध असताना देखील मारहाण झाली. माझे भावाला भाऊजाईला या सगळ्यांना या ठिकाणी त्रास दिला गेला आणि समोरचे जे व्यक्ती आहे की ते गावात 5-50 असल्यामुळे आम्ही तिघंच भाऊ असतो. अचानक घरावरती 100-150 लोकांचा जमाव येतो. कुठंतरी टार्गेट करायचं आहे आणि आमचं राजकीय अस्तित्व या ठिकाणी संपवायचं आहे. परंतु आम्ही काय शिंदे साहेबांना सोडणार नाही. आमचं जे प्रामाणिक काम आहे ते आम्ही करतच राहणार आहे. परंतु आज आम्ही माझं सगळं घरानं शिंदे साहेबांकडे या ठिकाणी सांगण्यासाठी आलो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.